हॅलो गाईस, गुड मॉर्निंग। तर हा आज आपल्या ट्रिपचा तिसरा दिवस आहे। आता आम्ही सर्वजण चाललो आहोत सिंधुदुर्ग किल्ला बघायला। आज संकष्टी आहे म्हणून साबुदाणा खिचडी केलेली आहे। तर आता आपण कुठे चाललो? किल्ला बघायला। कुठला किल्ला? सिंधुदुर्ग। फायनली आम्ही पोहोचलो आहोत बीचवर। बोईस ताजे ताजे। झालेस कुबाला? खूप जास्त ऊन आहे इथे। आता इथे मालवण जेटीवर पोहोचलेलो आहोत। आता आम्ही स्कुबा डाइव्ह करायला चाललो। हाय हाय बोला, आधी बोला। काय बोलू सांग मग, तू बोलते तू बोलायचं आता बोला ना। आता आम्ही गोरे दिसतो गाईड, नंतर आम्ही काळे दिसणार। गाईड आमच्या जवळ अजून एक फॉरेनर आलेली आहे। नंतर सगळ्यांचे कलर चेंज होणार होतील। नाही म्हणून मी पूर्ण कव्हर केलेलं आहे। मला ते कलर चेंज नाही करायचं घरात लागले आपल्या। सिंधुदुर्ग किल्ला। आमची आता बोट आलेली आहे। 1% चे 100 रुपये घेतलेले आहे तिथे। किती बेशिस्त लोक याही पण बॅलन्स वगैरे प्रसाद मामा एक साईडला, मामी एक साईडला। माईक कुठं आहे? फुल पण घातले जागे। बाबा बोलत बघ, बाबा बोलत बघ, लोक बघतोय। आता जस्ट आम्ही बोटीतून उतरलो। आता आम्ही चालू किल्ल्यामध्ये। चलो। तुला कशी वाटलं माझे पाणी? छत्रपती शिवाजी महाराज की जय। आता इथे परत तिकीट काढलेत आम्ही। 1% चे 5 रुपीज घेतलेले आहेत इथे। आणि आम्ही किती जण आहोत? आपण जवळजवळ 30-35 जण आहोत काय। दगड काढले आणि दगड काढले की मेन एंट्रन्स ब्लॉक झाला की तेवढा वेळ त्यांना तयारीसाठी किंवा बाहेर निसटण्यासाठी मिळतो। आणि याचा कधीच वापर झाला नाही भविष्यात म्हणून
सिंधुदुर्ग किल्ल्याचा नक्षा. छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे आणि हाताचे ठसे. तर इथे शिवाजी महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत. तर चला आपण बघूया. इथे शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आहेत आणि थोड्या वर इथे शिवाजी महाराजांच्या हाताचे ठसे आहेत. इथे शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे आहेत. जय शिवराय. इथे काच टवले म्हणून तेवढं नीट दिसत नाही, पण इथे शिवाजी महाराजांचा हाताचा पंजा आहे. फर्स्ट टाइम आलेला आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आता आपण बघूया. व्यवसाय आहे ना, व्यवसाय आहे. अरे हो, आपण आपली गेली ना ग्रुप पुढे. खाय पियाची सोय आहे. किल्ल्यात आलेलो आहात. तो आता तिकीट दाखवायचं आहे. तिकीट दाखवून आम्ही पुढं कंटिन्यू करू. पण त्याच्यानंतर एक्सप्लोर करून उपासा असून पण यांना खायला पाहिजेत नुसतं. सॉफ्टी खानी है जो नहीं मिल पाई. बहिणीशी बोलतात त्यांना सख्या. हा बघा, शिवराजेश्वर देवस्थान. तर आम्ही आता आलोय म्युझियम मध्ये. नानी आम्ही इकडच्या म्युझियम मध्ये आलोय. ही बघा गणपतीची मूर्ती वाळूनी बनवली आहे.
ओके, म्हणजे हा गोड पाण्याचा शुगर वॉटर विहीर, साखर विहीर. थांबा आलोच. तर ही आहे साखर विहीर, म्हणजे गोड पाणी याच्यात. खूप छान. तुम्ही आता बघलंच असाल साखर विहीर, त्याच्यामध्ये गोड पाणी असतं असं बोलतात. दीदी आपल्याला काय सांगते का बघूया आपण. दीदीने आता तिकडं तो बोर्ड वाचला, आपण विचारू दीदीला. दीदी काय वाचलंस? काय नाही, 2 प्रकारच्या बाव आहेत, एक साखर बाव, एक दूध. तर आता इथे महादेवाचं मंदिर आहे. तर चला तिकडे तर शूट करायला नाही भेटलं, इथे बघूया. ही पावडी आहे. चल र, आज रोज बसले तो शिवपिंड आहे. तर हे बघा बहिणीशी सख्या. तर आता आम्ही चाललोय समुद्र बघायला. आम्ही इथून जाणार, असं त्या शिड्या चढणार शायद, बघूया. तर गाईज हे काय आहे माहिती नाही, जर तुम्हाला माहिती असेल कमेंट मध्ये नक्की सांगा. तर गाईज तुम्ही बघू शकता किती चांगला व्ह्यू दिसतोय. नको जास्त. इथं भवानी आईचं मंदिर आहे. दर्यावरी लाटा सुसाट सुटती, किनारी येतय इश्काला भरती. दर्यावरी लाटा सुसाट सुटती, किनारी येतय इश्काला भरती. नीला भाल गो सजलाय, इश्क गुरमान रंगलाय. नीला भाल गो सजलाय, इश्क पिरमान यो रंगलाय. नीला भाल गो सजलाय, इश्क पिरमान यो रंगलाय. आता वाजले आहे 5:30 संध्याकाळचे आणि आता आम्ही चाललो बीचवर.
तर गाईस काल आम्ही याच रस्त्याने गेलो होतो रात्री. किती अंधार होता तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितले असेलच. हाच रस्ता होता तो. खूप जास्त अंधार होता. आणि आता आम्ही तिथे चालवत समुद्राजवळ चालत आता आम्ही सर्व. तर गाईस आता आम्ही बीचवर पोचलेलो आहोत. आम्ही समुद्राच्या किनारी आलो. मालवणच्या चौपाटीवर खूप मजा केली. पावले तर नाही. पावले काय नाही पावले पण आम्ही पावले खूप मजा आली. खूप आता जाऊन आम्ही चना मसाला खाणार. चना मसाला आणि पुरी आणि आमरस. वालू वरून पाय सटकतो. तर आता वाजले संध्याकाळचे 7. आम्ही परत चालू रूमवर. फ्लॉवर्स बघा किती भारी आहेत. तर गाईस आता वाजत रात्रीचे 10:30. जेवण झालेलं आहे. तर चला बघूया आज जेवणमध्ये काय काय मेनू आहे. आजचा जेवणाचा मेनू चना मसाला, आमरस, पुरी आणि राईस. तर हा आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय.